बढ़ती महंगाई व गैस सिलेंडर की कमी को लेकर तथा गैस सिलेंडर न मिलने की वजह से वंचित बहुजन अघाड़ी के राष्ट्रीय अध्यक्ष सम्माननीय श्री बाला साहेब अम्बेडकर के आदेश अनुसार पूरे देश में भारत के प्रधानमंत्री श्री नरेंद्र जी मोदी के विरुद्ध बड़े पैमाने पर आंदोलन किया जा रहा है। तो वहीं आगे हम आपको बता दें कि इसी कड़ी में आज दिनांक 6 अप्रैल 2026 को वंचित बहुजन अघाड़ी के भिवंडी तालुका अध्यक्ष शीतल जी गायकवाड़ के नेतृत्व में व उनके प्रमुख उपस्थिति में वंचित बहुजन अघाड़ी भिवंडी तालुका ग्रामीण के कार्यकर्ताओं ने भिवंडी प्रांत कार्यालय के सामने केंद्र सरकार व राज्य सरकार के विरुद्ध जमकर नारेबाजी की और नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर, इसकी घोषणाबाजी भी जमकर की। इस आंदोलन में वंचित बहुजन अघाड़ी के भिवंडी तालुका उपाध्यक्ष सुधाकर जाधव, कार्याध्यक्ष दिनेश गायकवाड़, सल्लागार एडवोकेट सचिन गोतारने, संगठक संदेश गायकवाड़, महासचिव कमलेश जाधव, सचिव राजकुमार खोबागड़े, प्रमोद गायकवाड़, मुकेश जाधव, सुमित जाधव, एडवोकेट राजेश जाधव के साथ साथ भारी संख्या में वंचित बहुजन अघाड़ी भिवंडी तालुका ग्रामीण के कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित थे। तो वही वंचित बहुजन अघाड़ी के कार्यकर्ताओं ने भिवंडी प्रांत अधिकारी को लिखित पत्र देकर देश में हो रहे गैस की महामारी को दूर करने की मांग की। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धरणं आंदोलनाचं या ठिकाणी आयोजन केलं होतं। त्या संदर्भात आम्ही प्रांत अधिकारी यांच्याकडे निवेदन देखील दिलेलं आहे। आमचा नारा आहे नरेंद्र कब देगा सिलेंडर। आज दैनंदिन जीवनामध्ये सिलेंडर फार महत्त्वाचा आहे। जर सिलेंडर जर नाही तर समजून झाला तर उपासमारीची वेळ आहे। जर अशा परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ही गेल्या 2 ते 3 महिन्यापासून परिस्थिती निर्माण झालेली आहे। आमचं शासनाकडे मागणी आहे की शासनाने ताबडतोब यावरती उपाययोजना करून सिलेंडरची जी कमतरता आहे ती भरून काढली पाहिजे। आज या प्रांत कार्यालयासमोर आदरणीय आमचे बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली तसेच आमचे आदरणीय नेते शीतलभाई गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली भिवंडी तालुक्यामध्ये एक आंदोलनाची ठिणगी उभी करण्यात आलेली आहे। आजचा हा जो कार्यक्रम आहे आपण बघतच आहात की आता जो काही इराण आणि अमेरिका यांच्यामधील जे युद्ध आहे या युद्धाचं सावट इतकं मोठं आहे, जगावर महागाईचा फार मोठा धोका निर्माण झालेला आहे आणि त्याचाच फटका आपल्या भारतातील जनसामान्य माणसापर्यंत येऊन पोहोचलेला आहे। आज आपण बघतोय की सामान्यातला सामान्य माणूस गॅससाठी रांगेमध्ये उभा आहे। मला वाटते या मोदी सरकारने पुन्हा एकदा भारताला अजून 25 वर्षे पाठीमागे नेलेलं आहे। आज आपण बघताय की एखाद्या हॉटेलमध्ये आपण गेलो तर तेथे गॅस नाहीये, गॅसच्या अभावी त्यांची देखील दुरावस्था निर्माण झालेली आहे। कोळशाच्या शेगडी पुन्हा वापरण्यात येत आहेत। मला असं वाटते की आता पुन्हा रॉकेलचं लोकांना रॉकेल देण्याचं काम चालू केलेलं आहे। मुळातच असं आहे की रॉकेल बंद का करण्यात आलं होतं याचा कधी आपण शोध घेतलाय का? नितीन गडकरीची जी CNG कंपनी आहे महानगर गॅस, ती कंपनी चालावी म्हणून हे रॉकेल बंद करण्यात आलेलं होतं। आता पुन्हा त्यांना ते रॉकेल चालू केले ही त्यांची मजबुरी आहे आणि येथील समस्त लोक ही जनता जी आहे या बाबतीत मला अत्यंत दुर्दैवाने सांगू इच्छितो की भारतातील सामान्य जनतेला खऱ्या अर्थानं लोकशाहीचा अर्थ अजून कळलेला नाहीये। लोकशाही म्हणजे लोकांच्या कल्याणासाठी चाललेलं राज्य अशी अब्राहम लिंकनची व्याख्याच लोकांना माहिती आहे, परंतु बाबासाहेबांची लोकशाहीची व्याख्या लोकांना अजून माहिती पडलेली नाही। बाबासाहेब असं म्हणतात की लोकांनी लोकांच्या कल्याणासाठी रक्तविरहित मार्गाने केलेली क्रांती म्हणजे लोकशाही। ही व्याख्या जेव्हा जनसामान्य माणसापर्यंत लोकांना माहिती होईल त्या दिवशी मला वाटते या लोकशाहीमध्ये खऱ्या अर्थानं इथली जी जनता आहे ही मालक होईल आणि हा मालक या सरकारला प्रत्येक गोष्टीचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही। या देशाचं दुर्दैव आहे की देशाचा प्रधानमंत्री जो सर्वोच्च नेता आहे, जो या देशाचा सर्वोच्च नागरिक आहे, हा देशाचा प्रधानमंत्री तिथे ट्रम्प समोर जातो आणि जबरदस्ती गले मिळतो
प्रत्येक नेत्याच्या कुठल्या राष्ट्राध्यक्षाला गळा मिळतो. एवढंच नाही तर या नरेंद्र मोदीचं एपस्टीन फाईलमध्ये नाव येतंय. हे नैतिकदृष्ट्या अतिशय खालावलेलं असं सरकार आहे. या सरकारने ताबडतोब खुर्ची खाली केली पाहिजे अशी आमची प्रथम मागणी आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आज जे राज्यभर आंदोलन आयोजित केलं आहे, त्या आंदोलनाचं प्रामुख्याने कारण असं आहे की आता जे युद्ध चालू आहे, हे युद्ध होणार होतं हे आपल्या देशाच्या पंतप्रधानाला माहीत असताना देखील आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी आणि या सरकारने त्याचं नियोजन काय केलं, हा आमचा पहिला प्रश्न आहे. आजची कंडिशन अशी आहे की सर्वसाधारण माणसाला गॅस मिळत नाही. ज्याचं KYC झालेलं आहे त्याला गॅस दिलंच जात नाही. असं असताना सरकार असं सांगत आहे की गॅस, पेट्रोल आणि इंधनची कुठल्याही प्रकारची या देशामध्ये कमतरता नाही. असं का? याचं उत्तर आम्हाला, मग जर कमतरता नाही तर मग ही जनता जी गॅससाठी लाईन्समध्ये उभी आहे, ती लाईनमध्ये उभी, त्यांना गॅस मिळत का नाही? त्याचं कारण काय? आमच्या काही मागण्या आहेत. या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही आदरणीय प्रांत साहेबांना जे निवेदन दिलेलं आहे, त्या निवेदनाच्या माध्यमातून आमचं असं एक मागणं आहे की गॅस सिलेंडरसाठी होणारी कृत्रिम टंचाई कधी थांबणार, त्याच्यानंतर गॅस सिलेंडरचा कालाबाजार कधी थांबणार आणि गॅस सिलेंडरच्या कालाबाजार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जावी अशी आमची एक मागणी आहे. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्या मेससाठी लागणारं जे गॅस, आजची कंडिशन अशी आहे का विद्यार्थी शिक्षण सोडून आपापल्या गावी निघून गेलेले आहेत. त्या मेससाठी तुम्ही गॅसचा पुरवठा करणार आहात का नाही? प्रत्येक 2 किलोमीटरच्या अंतरावर लोकांना खाण्यासाठी त्यांना हॉटेल्समध्ये जे गॅस लागते त्या गॅसचा पुरवठा त्यांना दिला जातो का नाही? आजची परिस्थिती अशी आहे की जे गॅस आज 2000ला मिळायचं त्या गॅसची किंमत आज 4000, 4500 रुपये झालेली आहे. असं असताना सरकार असं सांगूच कसं शकतं की गॅसची काही कमतरता नाही? याचा आम्हाला मोदी सरकारने उत्तर द्यावं आणि उज्ज्वल गॅसच्या माध्यमातून जे तुमचं गॅस दिलेला आहे त्याचा आम्हाला काय दिलेलं आहे, कुठे दिलेलं आहे, त्याचा योग्य तो आम्हाला कालावधी सांगावा. एवढं आमचं हे निवेदन आम्ही प्रांत साहेबांना दिलेलं आहे. नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर, कब मिलेगा सिलेंडर, कब मिलेगा सिलेंडर, कब मिलेगा सिलेंडर. संविधानाचा विजय असो, विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो. कब मिलेगा सिलेंडर, कब मिलेगा सिलेंडर, कब मिलेगा सिलेंडर, कब मिलेगा सिलेंडर. आदरणीय बाळासाहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. तुझ्या दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बाळासाहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. तुझ्या दादा तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. अरे नरेंद्र, कब मिलेगा सिलेंडर, अरे नरेंद्र. कब मिलेगा सिलेंडर.